मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकार असे असतात की त्यांच्या नावाने चेहऱ्यावरती हसू उमटतं. त्यांचे संवाद, त्यांचे टायमिंग, त्यांचा निरागस धमाल सगळं काही अमर होतं. आणि असाच एक कलाकार म्हणजे आपला लाडका, हास्याचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा संघर्ष, त्यांची यशोगाथा आणि त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षण. चला तर मग सुरू करूया. आठवणीतला तारा लक्ष्मीकांत बेर्डे. 26 ऑक्टोबर 1984, मुंबईत एका साध्या कुटुंबात जन्म. घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण या छोट्या मुलाकडे एक मोठे शस्त्र होते, त्याचं हास्य. लहानपणापासूनच तो मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना खूप हसवायचा. शाळेतल्या नाटकातून त्याने कॉमेडीचं बीज रुजवलं होतं. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने भाग घेतला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत. आणि इकडेच लोकांना जाणवायला लागलं, अरे हा मुलगा वेगळाच आहे, याच्या अभिनयात काहीतरी खास आहे. थिएटर म्हणजेच रंगभूमी होती त्याची खरी शाळा. प्रेक्षकांना रंगमंचावर हसवण्याची कला त्याने येथेच शिकली. त्याच्या चेहऱ्यावरची चपळता, त्याच्या धावपळीची स्टाईल आणि त्याचं वेगळंच टायमिंग, त्यामुळे दिग्दर्शकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. आणि मग आला तो क्षण, चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवण्याचा. 1985 साली आलेल्या धूम धडाका या सिनेमाने मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे या त्रिकुटाने जी कॉमेडी निर्माण केली ती आजही लोक हसून हसून आठवतात. आणि अशी ही बनवाबनवी हा सिनेमा जणू लक्ष्मीकांत बेर्डेंचा पासपोर्ट होता, जो त्याला स्टारडमकडे घेऊन गेला. मग सुरू झाला त्याच्या कॉमेडीचा महापूर. अफलातून, थरथराट, झपाटलेला, पछाडलेला कितीतरी सिनेमांनी त्याला हास्याचा बादशाह बनवलं. लोकप्रियतेची गोष्ट अशी होती की सिनेमात तो दिसतोय म्हणजे प्रेक्षक थिएटरमध्ये जायचेच. त्याचा अभिनय इतका नैसर्गिक होता की प्रेक्षकांना तो आपलाच माणूस वाटायचा. तो मोठा स्टार असला तरी वागणं साधं, निरागस आणि जमिनीवरचं होतं. फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी नाव कमावलं. अनारी, साजन, बेटा, हम आपके है कौन यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी धमाल कॉमेडी केली. सलमान खान, माधुरी दीक्षित, संजय दत्त यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी अप्रतिम होती. हिंदी प्रेक्षकांनाही लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या वेगळ्या अंदाजाने भुरळ घालून दिले. पडद्यामागचं आयुष्य मात्र वेगळं होतं. पहिल्या पत्नी रुई यांचं निधन झालं. नंतर त्यांनी अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याशी लग्न केलं. त्यांना 2 मुलं झाली, अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे. आज अभिनय बेर्डे स्वतः अभिनेता म्हणून काम करतोय, म्हणजेच बाबांचा वारसा पुढे नेत आहे. पण दुर्दैवाने 16 डिसेंबर 2004 रोजी वयाच्या केवळ 50व्या वर्षी हृदयविकाराच्या झटकाने हा हसरा चेहरा कायमचा शांत झाला. मराठी चित्रपटसृष्टीला हे नुकसान भरून न निघणारे होते. त्या दिवशी लाखो प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ज्या कलाकाराने लोकांना हसवण्याचं काम केलं तो स्वतः इतक्या लवकर निघून गेला होता. पण कलाकार कधीच मरत नाही, ते त्यांच्या कलाकृतींमधून जिवंत राहतात. आजही आपण अशीही बनवाबनवी पाहतो, धूमधडाका पाहतो, तेव्हा हसू आपसुक फुटतं. लक्ष्मीकांत बेर्डे हा फक्त अभिनेता नव्हता, तो होता लोकांच्या आयुष्यात हसू पेरणारा जादूगार. मित्रांनो, तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डेंचा कोणता डायलॉग, कोणता सीन अजूनही आठवतो? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच आठवणींसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ताऱ्याच्या कहाणीमध्ये. धन्यवाद.